ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु नित्यतं नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीका यदा तो मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाधाने कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रेजनी देवांचिया नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नामामणे ग्रंथ श्रेष्ठी ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी। प्रप्रथम पर्वतीय ब्रह्मी मूर्तिर्मय अखिलांड कोटी ब्रह्मांडरो नायक सारी विश्वरो चालक आणि से सकळ जीवी सकळ प्राणी से भूमंडले पर सजे महात्मा वनुर आणि सकळ प्राणी जीवी वनुर दुःख निवारण करेवाळो शेन भक्तिरो ज्ञान प्रकाश वजाळो देवाळो हो परमात्मान दंडवत नमस्कार करतो हो आणि ज्ञानेर प्रबोधन देतानी जगत्तेरमाई वजाळो करून दिनो जको जगत्तेन प्रकाश पाळतानी भक्ती मार्ग ज्ञान वताय जको संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजेर चरणेरमाई दंडवत नमस्कार करतो हुयो आणि जगत्तेरमाई जगत गुरु के ताणी केरायो जगत्तेन अभंग शतको की अभंग लकेर व्यक्ती जको अभंग नामाचा तुका वेताणीन ज्ञान ज्ञानरो दीप वेताणीन जगत्तेन वजाळो दिनो जको जगत गुरु संत शिरोमणी तुकोबारायार चरणेन बी दंडवत नमस्कार करन आणि बंजारा समाजेर माई जन्म लेताणी बंजारा समाजेन थाळी नंगारा वाजारो के ताणीन भक्तिरो मार्ग जागृत किदो जको श्री श्री संत शिरोमणी सेवादास महाराज आदिशक्ती जगदंबे माऊली महान वैरागी तपस्वी जेतालाल महाराज आणि बाल ब्रह्मचारी निरंकारी संत रामराव महाराज बळीराम महाराज महंत संतोष महाराज इनूर शेर चरणरमयी दंडवत नमस्कार करन आणि हमणेन मार्गदर्शन देतानी भक्तिरो ठेवा देतानीन जे ज्ञानदीप ज्योत दीक्षा देतानीन नामदास महाराज
नामदासेर विसावे वंशज श्री श्री सद्गुरु ज्ञानेश्वर तुळशीदास महाराज नामदास येनुरबी चरणेरमाई दंडवत नमस्कार करन आणि भक्ती ज्ञान आणि समाज प्रबोधन जे कळाय जको आणि अध्यात्म चिंतनेर मार्गदर्शन वताय जको श्री श्री श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु श्रीकांत गुरुजी चरणेरमाई भी दंडवत नमस्कार करन अजी आपण ये परवाती ब्रह्मी मोर्चेरमाई सुबोदया ये वेळेरमाई जे मळ भळमले जको साधु संत महात्माओ याडी बापुओ आणि से वैराग्यो भगवान चिंतन करे सारू आवडन एक प्रेमेती प्रेम भावेती से भळमले जको याडी बापू नोन भी मार कोटि कोटि नमन करन तो भगवंतार कृपा शिवादास महाराज ज्ञानेश्वर माहुलीर से संत महात्माओनुर कृपा आशीर्वाद देती आज ये कार्यारमाई वो भगवंतार चिंतन करे सारू जे आज ज्ञानेश्वर माऊली काही केतो जावच भा कतो जे कालेर विचारेर माई ज्ञानेश्वर माऊली આપણે જ્ઞાનેર પ્રભાવ દેતાણી 17, 18, 19 શ્લોકેર એ વિચારેર માઈ જ્ઞાનેશ્वर માऊली આપણે માર્ગદર્શન દિનો તો સત્ય લોકુર માઈ देवादी देवता केरे ते ही सृष्टी चाली रे चाली ही सृष्टी चाली रे चाली विनाश वे चाली अवड़ा भयानक प्रलय काल अपड़ो छ एर माई कु बच्चा बापू केताणी देवादी देवता सृष्टि चाली रे चाली केताणी एक एक दुःखेर प्रसंग उद्भवच मनक्यान चित्त जर सांभळे एर ऊपर लक्ष देन सांभळे तो असे संत महात्मा देवादी देव असे उनूर मुंडेर माहिती ये शब्द आरेचे कतो આપણે ना दुःख प्राप्ती वेलक जावच देखो ही विचार असोच ही ज्ञानेश्वरी ग्रंथ मध्ये येना संत महात्मा आपण मुळ्यान दाडी केरेच की ही संजीविनी ग्रंथ छवा तो केन केन वाटिय काही बी किय भाव नवीन मनक्यान उनून दसे क ही वाटच का काही बाकतो ये दुसर वाते काही करे नहीं भा ये बरे ज्ञानेश्वरी केरेच हमने काही मालूम ये नहीं तो का ज्ञानेश्वरी ग्रंथेर जे सार से और ऊपर चित्त जरी दिने आपण तो आखिर में पानी आए लग जाओ आज 33 कोटि देवतादी देवता केरेच हे बापू चाली रे चाली ये धरती प्रलय वेर प्रसंगेर में कोलाहाल वेरोच असे महान देखो वो संत महात्मा सामान्य कोणी आपण म्हणून एक साकी रुपये में जर दिते तो साकी वे जाओ वो सामान्य कोणी भीष्माचार्य मुंडा भले भले देवादी देवता भी कोणी उभरते थे असो महान वीर पराक्रमशाली सूर व्यक्तो और गुरु व बलाढ्य व्यक्ते परशुराम और गुरु वशिष्ठ और गुरु देखो असे महान महादि महा ये जगत्तेर वडे सजको और गुरु व्यक्ते आज वसे माणस ये प्रसंगे नान हुबेच भा आणि शेन शिकाय वाळो शेन मार्गदर्शन देवाळो गुरु द्रोणाचार्य भी ये जागा प्राण हुबोच की पुण्य क्षेत्र भूमि ऊपर आज काही विवाळो छ जेन दुःख प्राप्ती वे जाव छ जना दुःखेर माई जे रच वो बाईन किंवा वो याडीन किंवा वो मनक्यान पूछो और आत्मार विश्वास आत्मार माहिती वेताणी दुःख प्राप्ती वेन आखिर माहिती आसू आवच आसू आणू म्हणजे सोपा छेनी एक समुद्र पाणी सो समुद्र को हलोळो आवच यू समुद्र कतेन भार पडच भा कतो आखिर महिनान भार पडचे संत महात्मारी वाणीच यू आज श्यावळा विनवणी ती केरेच बापू चाली रे चाली ये धरती प्रलय वेर ये सृष्टि सारी विनाश वच काही को से देवादी देवता भळताणी आपण काही करा असो प्रसंग आपलो कत जाया कती जायन वाट छेनी दिक भुलागी जना एक वाघ एक गवार लार लाग जावच एक हाथी लार लाग जावच जंगलेर माई गवार लार ते गावडी लार जरी वाघ लागो वाघ गावडी नांग दिक सुचायनी आंग चारी वडी अंधारो दिखाय लग जाओ मग कते ताणी भड़कू
मग कथे ताणी भड़कू मार लार वाग छ जू आज अपने कहीं रोच बापू कहीं करिया 33 कोटी देवता अपने कु समाधान करिया ही पृथ्वी लयावेर अपनी काळ आपलो विनाशवेर काल आपलो असे महान मोठे मोठे विराधी वीर असे शे हुबरगेची इनून केर तो केरी ताकत छे नी इनू मुंडियांग हुबरेंजार केरी ताकत छे नी इनून कुण समजाय वाळो असो कृष्ण परमात्मा जगत केरो वड़िया उनु धाई जान बेटो छ तो इनू समजाय वाळो कुण छ बापू के ताणीन आपण शे देवता आदि देव भळन काही करा शे चप्पाळे मुखांतर शे चप्पाळे वजामा चप्पाळे वजा ताणीन शे एक वेळा जय घोष करा अपने मनुष्य तृप्ति विय आपण ये चप्पाळे न अखिलांड कोटी ब्रह्मांड रो नायक तू सांभळीय सांभळताणी काही तरी वर परिहार मळीय बापू कजस विचार को शे देवादि देव भळताणी चप्पाळे वजारेच सूर्य दोपेरज हुबर जावच सूर्य जरी दोपेर हुबर गो कतो हुबरे गो ताजी महाप्रलय वेरोच काही करन तिनी लोकुमाई हाहाकार माचरोज बापू ई कसो प्रसंग पडो ते ताणी ये न देखन श्री कृष्ण परमात्मा घणो आश्चर्यचकित ये सृष्टीर अंत्य वेजावच काही को के ताणी श्री कृष्ण परमात्मा ये काही 33 कोटि देवता हक मार रहे थे वो हक और काने पर पूछन शे प्रलय वच अबे शे विनाश काल वेजाव से पृथ्वी लयावच के ताणीन शेष नाग भी थरथर धुजरो तो आणि जे काचमो वही भी आखिर में पानी भरले दोई बातें करे लगे थे तो जना श्री कृष्ण परमात्मा काई करत वो आवेशर माई भरताणीन आश्चर्यचकित आवेशर माई भराताणीन ये से काही शंकनाद कर रहे थे जैन बंद करायो शेन थमा लागो शेन थमा लागताणीन के रोज बापू कतो येर नाही शंकनादेरो आवाज बंद किदो जना ई जगत बच गो कोणी कतो कृष्ण परमात्मा कनेरिये से सैन्य जरी शंकनाद किदे कतो ये जगत्यर महाप्रलय प्रसंग विजाय वाळतो रे आज ये बड़े बड़े विराधी वीर मोटे मोटे शंकनाद कर रहे थे 7 अक्षरोणी जब 6 कृष्ण परमात्मा धाई अर्जुन जे ये मानस जरी शंकनाद की देव ये विराधी वीर तो जगत विनाश वे जाय वाळतो के ताणीन श्री कृष्ण परमात्मा शेन बंद करायो असो शंकनादेरो आवाज बंद वेगो तरी भी वो आवाजेर प्रतिध्वनि होटो होटो से आरीती जना वो प्रतिध्वनि सांभळन कौरव वाले सैन्य से घाबरी वे रहते तो कसे तरह ती घाबरी वे रहते हाथी झुंडे न वाघ को सहज नाश करच माई धरस गो कतो वाघेन देखले हाथी और झुंड को फुट जावच आणि वो नाश करनागच जू ये प्रतिध्वनि वो कौरव वाले छाती फाटरी थी के ताणीन आपणे न ये आवाज सांभळले ताणीन से हुबे जे धैर्यवंत वीर उनु धैर्य कम वेगी वसे कौरवाळ से वे ताणीन एके मेकेन केन लगे देखो भा तम यच्चर रो नहीं तो काई को अधैर्या वो मत के ताणीन ये विचार अपने ज्ञानेश्वर महाराज एक गीतार सार अपने कालीन कळायो तो आज 164 वो वीर मई जे कच केत बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते तिही पुनरपी दळाते अवरिले केते बळे प्रौढी पुरते वत मोठे मोठे पुरुष बलाढ्य भळमले ते आणि महारथी वीर होते तो वत भळमले ते मोठे मोठे रथी महारथी तीही पुनरपी दळाते आवरिले तो आणि रथी महारथी वो वेते ओसे भळन सैन्यवनूर पुन्हा धैर्य देताणीन पहिला कू वेते जू स्थितीरमय म्हणून शेन केरेच तमसे होतो गोळावो कज स्वात विचार आपण 64 वो विरमय के मग
सरीसे पण उठावले, दुणवटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय. जना सैनिकेर घण तयार करन, आंग वेताणीन पहिला ती पट जापा रिशेर माई भराव जू करताणीन आंग आए. ये से सैन्यर तैयारी देखन तीनी लोग घाबरी वेगे. अंगड़ार तो कम योगो बापू, पण अब तो होटो फरन तीनी ये से लोग घाबरी वेरे. अजी सैन्य होटो तैयार कर ली दे, अजी सैन्य तैयार कर रे के तणीन आंग 66 ओवीर माई कच. तेत बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रलयात जलधर अनिवार का. प्रलयर वेळार माई भयानक आबाळो वेताणीन अनाहुत पाणी पडजू. धनुर्धारीओ तीक्ष्ण बाण छोड़े लगे. हाथेर माई झल्ली दे से उनुर तीक्ष्ण काई चूप येती जको बाण प्रलयर वेळार माई को भयानक एक आबाळो वे जावच. आबाळो वेन पाणी वर्षाधार वे जावच. जसे तराती इसे काळ मोटो मोटो आरोच के ताणी तीनी लोग घाबरी वेताणी ओ विचार करच की आंग 66 ओवीर माई कच. ते देखिले अर्जुने संतोष घेऊनी मने, मग भ्रमर में दिटी सेने घाली तसे. येन देखन अर्जुनेर मनसे माई घणो संतोष ती. अजी घणो आवेशर माई भरान सैन्य साउ देखे लगो. ये से कर रे जेन देखे लगो वनु साउ देखन कछ आंग काई के तो जावच. तव संग्रामी सज्ज झाले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलिले, पंडुकू मरे. ये छे चारी वडी देख लीधो रती महारथी रो रती. अर्जुन देख ले ताणी घणो संतोषर माई भरान आवेशर माई भरान सैन्य साउ देखे लगो. जना से कौरवाळ युद्धेन तैयार वेगे. जेन देखन पांडु पुत्र घणो हुम्मशेर माई आताणीन ओर गांडीव धनुष्य पाड लीधो. गांडीव धनुष्य ने वटा लीधो. वटाले ताणीन कोई भी तैयारी करच. सवारेर विचारेर माई अर्जुन आणि श्री कृष्ण परमात्मा ये आंग जे विचार करते जावच. अब आते ताणी लार आपण गुरु वर्णने करते आए. गुरु वर्णने माई आताणीन आंग ज्ञानेश्वर माऊली 33 कोटी देवतान गुरु वर्णने कीधो. आणि आजे ताणी संजय धृतराष्ट्र ने जे ये संदेश वत काई चाल रो च कुरुक्षेत्र भूमि रे ऊपर और कहीं दिव्य दृष्टि व्यक्ति और कहीं चक्षु व्यक्ति होते से धृतराष्ट्र राजा न जना धृतराष्ट्र राजा लारखे मार आणि पांडुर बेटा ये काई कर रहे छ कजो को विचार जाते ताणी आ चाल रो छ. ये विचार संजय धृतराष्ट्र राजा ने केरो छ. देख वो कुरुक्षेत्र पुण्य भूमि रे ऊपर आज अर्जुन आणि श्री कृष्ण परमात्मा आणि ये रती महारथीओ मोठे मोठे वीरादी वीरनो 4 बेटा आणि द्रौपदी 5 बेटा आणि काशी राजा ये सेज बर्बरिक आणि अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्य भीष्माचार्य आचार्य कृपाचार्य ये महारथियों से तो कुरुक्षेत्र भूमि पर असे तराती चाल रोच के ताणी संजय वो धृतराष्ट्र न विचार दच. तो आज जे भगवंता आजर जे वाणी बोलायो आज ही वाणी बोलाय जको अखिलांड कोटि ब्रह्मांडरो नायक सारी विश्वरो चालक शेन मार्गदर्शन विद्या बुद्धिरो भंडार देवाळो शेन आचे वळण लगाय वाळो ज्ञानेर वजाळो पाडे वाळो श्री श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलीर पादेन
अर्पण करन. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बापू.